नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तडका मराठी बाय मंगेश या यूट्यूब चॅनलवरती। तर कालच आपण मुंबईवरून गावाला आलोय आणि आज आपण आलोय व्हाळामध्ये। तर आज आपण स्पेशल अशी रेसिपी बनवणार आहोत। तर हे आणले तांबवशी, तर भावाने म्हणजे तेजा गुरवने पकडलेली तांबवशी। तर ह्याचं आपण कालवण बनवणार आहोत आणि इकडे आपण खेकडी आणलीत। तर ही पण आपण रात्री पकडून आणलेली खेकडी आहेत। तर ह्याचे आपण मस्तपैकी सुका खेकडा बनवणार आहोत। तर चला पटापट आपण बनवायला सुरुवात करूया। पहिला आपण भात बनवून घेऊया। तर तांदूळ घेतले तिकडे आपण स्वच्छ धुवून घेऊया। तर इकडे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि पाणी घेतले। आता आपण भात बनवून घेऊया। तर इकडे बघू शकता तुम्ही, छोटी मंडळी मस्तपैकी मजा करते पाण्यामध्ये। तर पाणी थोडं कमी आहे। तर इकडे आपण मस्तपैकी अशी चूल पेटवली। तर इकडे आपण तांदूळ पण मस्तपैकी स्वच्छ धुवून याच्यामध्ये पाणी ओतले। तर आता आपण पटकन भात बनवून घेऊया। तर आपण भात मस्तपैकी ठेवला आहे तोपर्यंत। तर इकडे आपली बच्ची आहे कंपनी मस्तपैकी एन्जॉय करतात वाळामध्ये। आणि हे भाचे कंपनी आहे, हे बघा, हे पण मस्तपैकी अशी मजा करतात। तर मित्रांनो बघू शकता, हे तांबवशी मासे आहेत आपल्याकडे। आणि रोजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल की आपण मार्केटमधून मच्छी आणत असतो। तर या टायमाला आपण स्वतः पकडून आणलेली मच्छी आहे। तर बघू शकता एकदम मस्तपैकी अशी फ्रेश मच्छी आहे। तर आता आपण पहिल्यांदा मच्छी कट करून घेऊया, खवळं काढून घेऊया पहिल्यांदा। तर इकडे आपल्याला तेजा मच्छी साफ करून देतोय, कट बीट करून देईल मस्तपैकी। तोपर्यंत आपण खेकडी साफ करून घेऊया। बाबू जा, तुझा ग्लास लेके ग्लास दे दे उसको, जा ग्लास दे दे। तर इकडे आपला अमोल आहे, भात डवळतोय। तर आपला भात होत आलाय, थोडं पाणी घालून घ्या। हे खेकडं आहे। तर आपल्याला हे असं खालचा भाग हा काढून टाकायचा। तर अशा प्रकारे आपल्याला खेकडी साफ करून घ्यायची। तर इकडे आपण खेकडी साफ करून घेतलेत। तर हे डेंगे आहेत छोटे, आणि जास्त छोटे छोटे होते ते पण आपण मस्तपैकी खलबत्त्यामध्ये वाटून घेऊया। तर इकडे आपण खलबत्ता घेतलाय, आता आपण डेंग्या वाटून घेऊया, बारीक करून घेऊया खलबत्त्यामध्ये। तर इकडे आपण बारीक डेंगे
वाटून घेतले होते खलबत्त्यामध्ये. तर याचा आपण रस काढूया. तर इकडे पाणी घेतलंय आणि आपल्या खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेल्या डेंग्या. तर याचा आपण रस्सा काढून घेऊया. तर इकडे आपण कांदे घेतलेत, एक टमाटर घेतलाय, 2 मिरच्या घेतल्यात आणि लसूण घेतली. तर सर्वात पहिलं आपण खेकडी बनवून घेणार आहोत. तर कांदा आणि टमाटर आपण कट करून घेऊया. तर इकडे आपण कांदा बारीक चिरून घेतलाय, टमाटर आहे, हे आलं लसूण आणि मिरच्या, आणि हे इकडे आपण स्वच्छ खेकडा धुवून घेतलेले आहे. तर इकडे बघू शकता, इकडे चूल पण पेटवली आणि कढई पण ठेवली आहे. तर आता आपण खेकडा मसाला बनवायला घेऊया. तर सगळ्यात पहिला आपण तेल घालून घेऊया. तर हे आता आपली मिरची घालूया. हे आलं लसूण, तर हा बारीक चिरलेला कांदा, हा थोडा टमाटर, त्यामुळे तिकडून इकडे हात भाजणार. तर त्याच्यामुळे काय माहिती आहे, हात पण भाजतो इकडे, हे पण चटके पण लागतात आणि जमत पण नाही. गॅस कसा आपण स्लो करू शकतो, कमी जास्त करू शकतो ना. हे आपल्या लाकडाचे काय एकदा पेटलं की पेटलं. इकडे कमी जास्त काय नसतं. कमी पाहिजे असेल तर लाकडं खाली बाहेर काढायला लागतं. तर आता थोडं मीठ घालूया. तर हे मीठ घालूया. हे इकडे वाटण आहे, तर आपण घरूनच रेडी करून आणलंय. तर ह्याच्यामध्ये कांदा, खोबरा, आलं लसूण पहिलं भाजून नंतर मिक्सरला लावलंय. तर आता आपण ते वाटण आपण घालून घेऊया ह्याच्यामध्ये. कशामध्ये? कढईमध्ये. तर आता आपण मसाले घालून घेऊया. तर ही हळद, मिरची पावडर, गरम मसाला, हा थोडासा चिकन मसाला,
हा कांदा लसूण मसाला. चला मस्तपैकी ढवळून घेऊया, मिक्स करून घेऊया. एक मसाला जास्त ऍड केला दादाने, कांदा लसूण मसाला कायम वापरता. हा आम्ही नाही वापरत. आता बघतो कशी टेस्ट होती कांदा लसूण मसाला. तर हे डेंग्याचं पाणी आहे. आपण खलबत्त्यामध्ये वाटून डेंग्याचं पाणी काढलं होतं ते घालून घेऊया. तर घाम तर खूपच आलाय, गरम पण खूप होते, चुलीजवळ तर जास्तच होते. तर आता आपण आपली खेकडी घालून घेऊया. आणि हे कोकम. तर इकडे आपण खेकडा मसाला चुलीवर तर टाकलाय. आता 10-15 मिनटं मस्तपैकी शिजवून घेऊया. तोपर्यंत आपण तांबवशीला मसाले लावून घेऊया. तर चला. तर इकडे बघू शकता तांबवशी मासा कट करून मस्तपैकी घेतलाय. आपल्याला तर काही जमलंच नाही, तर तेजाने आपल्याला कट करून दिलाय तांबवशी मासा. तर पटापट आता मसाले लावून घेऊया आपण त्याला. डन. तर सगळ्यात पहिलं आपण आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर, तर आपणच बनवली होती पेस्ट, तर ती टाकून घेतली आहे. तर ही मिरची पावडर आहे, ही हळद, कांदा लसूण मसाला, थोडासा चिकन मसाला, हा आपला गरम मसाला. तर आता आपण मिक्स करून घेऊया, मसाले लावून घेऊया. तर इकडे आपण तांबवशी माशाला मस्तपैकी असा मसाला लावून घेतलाय. तर चला, तर आता आपण तांबवशी माशाचं कालवण बनवूया. आपला खेकडा मसाला रेडी झालाय. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर मस्तपैकी असा खेकडा मसाला आपला रेडी. तर चला उतरून ठेवूया फटाफट. तर आता आपण तांबवशी माशाचं कालवण बनवूया. तर टोप ठेवलाय आपण. तर आता तेल घालून घेऊया. तर ही लसूण, मिरची, तर इकडे कांदा टमाटर एकत्र टाकलाय आपण. तर आता आपण मीठ घालूया. तर खूप दिवसाने आपण चुलीवर जेवण बनवतोय. थोडं बनवायला अवघड जाते, बनवूया. हवा
तर आता आपण वाटण घालूया. तर इकडे आता मसाले घालूया. मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, हा गरम मसाला, ही थोडीशी हळद, हा चिकन मसाला थोडा टाकूया आणि मस्तपैकी मिक्स करून घेऊया. तर आता आपण पाणी घालूया. घाल घाल. तर आता आपण कोकम घालून घेऊया. तर आता आपण तांबवशी मच्छी घालून घेऊया याच्यामध्ये. एक नंबर आहे. तर आता मस्तपैकी शिजवूया याला. तर इकडे तांबवशीची कालवण मस्तपैकी अशी रेडी आहे. वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. तर आता मस्तपैकी उतरून ठेवूया. चला, ते एक नंबर स्मेल तर एक नंबर येतो. चला. तर इकडे आपली बारकी मंडळी जेवायला बसली आहे आणि जास्त करून त्यांनी खेकडाच घेतला आहे. तर बाबूने आणि बारक्याने फक्त मच्छीची एक एक फोड घेतली आहे. तर जेवायला ऑलरेडी अगोदरच सुरू केलं. तर खुशी कसं झालंय? तर बाबू कसं झालंय? मस्त. बारकू स्वतःच सांगतो. आज दादाची टेस्ट बघूया. आज दादाची रेसिपीची टेस्ट बघूया. तर मस्तपैकी तांबूशीचं कालवण आहे आणि खेकड्याचा रस्सा पण आहे. खेकडा खाऊन बघूया डायरेक्ट. मस्त झणझणीत आहे. खेकड्याचा रस्सा झणझणीत आहे. छोट्या खेकड्या असतात ना, डायरेक्ट चावून खाल्लात ना तरी चालतात. आणि ते तांबूशीचं कालवण ट्राय करूया. आपण जरी बनवण्याची पद्धत जरी सेम असली ना तरी टेस्टमध्ये फरक येतो. त्याच्यात इकडे बाहेर बसून तर जेवायला खूपच मजा येते. मासा खूप जबरदस्त शिजलाय. टेस्टला पण भारी. तांबूशी मी खातो कधी ना कधी. तांबूशी आपल्या ताटात असते कधी ना कधी, कारण मी पकडून आणतो स्वतः. आणि मार्केटमधल्या माशाला आणि स्वतः पकडलेल्या माशाला टेस्टमध्ये बराच फरक असतो. आता जेवूया. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.